नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत एक अशी स्ट्रॅटर्जी शेअर करणार आहे ज्यामुळं तुमच्या पैशाला तुम्ही डेफिनेटली चांगल्या पद्धतीनं कामाला लावू शकता. मित्रांनो, हो, तुम्ही बरोबर ऐकताय. मी आज एका अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीबद्दल बोलणार आहे. मित्रांनो, ही जी अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी आहे ही जबरदस्त बॅक टेस्टेड स्ट्रॅटर्जी आहे आणि त्याचबरोबर या स्ट्रॅटर्जीचा वापर मी स्वतः देखील करत आहे. मित्रांनो, अल्गो ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय असतं? ते फक्त मोठ्या लोकांसाठीच असतं का? अल्गो ट्रेडिंगसाठी खूप कॅपिटल लागतं, असे बरेच समज आणि गैरसमज आपल्या मनामध्ये आहे. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे अल्गो ट्रेडिंग किती इझी आहे आणि ते कुणी पण कशा पद्धतीनं करू शकतं. आणि अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर स्वतःमध्ये डिसिप्लिन कशा पद्धतीनं डेव्हलप करू शकता. जो ट्रेडिंगमध्ये सर्वात वीक प्रॉब्लेम आहे रिटेल ट्रेडरचा ते म्हणजे ट्रेडिंग सायकॉलॉजी. कारण आपली ट्रेडिंग सायकॉलॉजी बऱ्याच वेळेला खराब होते. आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात ओव्हर ट्रेडिंग करतो आणि त्यामध्ये लॉसेस करतो. पण मित्रांनो, अल्गो ट्रेडिंगमध्ये ओव्हर ट्रेडिंग हा प्रकारच नसतो. कारण अल्गो मुळात लिमिटेड ट्रेड जनरेट करतो. आठवड्यामध्ये साधारणतः 2 ते 3च ट्रेड जनरेट होतात. हां, सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत जी स्ट्रॅटर्जी शेअर करणार आहे या स्ट्रॅटर्जीनं पाठीमागच्या काही महिन्यामध्ये जवळपास 134% जास्त रिटर्न्स दिले आहेत. मित्रांनो, हे बॅक टेस्टेड रिटर्न आहेत. हां, अजून एक या ठिकाणी मुद्दा तुम्ही प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जे रिटर्न हिस्ट्रीमध्ये तयार झालेत, हिस्टॉरिकल रिटर्न भविष्यातील रिटर्नची गॅरंटी देत नसतात, हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि मित्रांनो, हे फक्त ऑप्शनमध्येच स्ट्रॅटर्जी काम करते आणि ते पण हेज्ड आणि डायरेक्शनल स्ट्रॅटर्जी आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सगळं एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. ही स्ट्रॅटर्जी काय आहे, कसे काम करते, प्रत्येक महिन्याला या स्ट्रॅटर्जीनं किती रिटर्न जनरेट केलं. हां, सर्वात महत्त्वाचं, तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये देखील ही स्ट्रॅटर्जी सेट करू शकता. कसं सेट करायचं ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी पुढे जाईल तसं सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा अल्गो स्ट्रॅटर्जी म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ही कन्सेप्टच मुळात आपल्यासाठी नवीन आहे. अल्गो ट्रेडिंग म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅमद्वारे तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करणं. म्हणजे तुम्हाला स्वतः बसून स्क्रीन बघायची गरज नाही आहे. तुमचा अल्गो स्वतः ॲक्टिव्हली काम करतो आणि ॲटोमॅटिकली मार्केटचा ॲनालिसिस करतो आणि योग्य त्या टायमाला योग्य तो ट्रेड घेतो. मित्रांनो, ही जी स्ट्रॅटर्जी आहे थोडी कॉम्प्लिकेटेड स्ट्रॅटर्जी आहे, एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे. मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी काम कशी करते ते सांगण्या अगोदर या ठिकाणी एक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, सेबीचे 2 प्रकारचे अल्गो असतात, एक व्हाईट अल्गो आणि ब्लॅक अल्गो. आपण जो अल्गो वापरणार आहे तो ब्लॅक बॉक्स अल्गो आहे. मित्रांनो, या अल्गोची स्ट्रॅटर्जी मी तुमच्यासोबत डिस्क्लोज करू शकत नाही आहे. कशा पद्धतीने नेमकं काम चालतं, यामध्ये कुठलं लॉजिक वापरण्यात आलं आहे हे सेबीच्या नियमानुसार आपण सांगू शकत नाही आहे. मी फक्त तुम्हाला हिस्टॉरिकल परफॉर्मन्स दाखवू शकतो. हिस्टॉरिकल परफॉर्मन्स बघून तुम्ही बिलकुल हा अल्गो घेण्याचा प्लॅन करू नका, कारण हिस्टॉरिकल रिटर्न हे भविष्यातील रिटर्नची हमी देत नसतात. मित्रांनो, या स्ट्रॅटर्जीमध्ये मार्केटमधली लिक्विडिटीचं ॲनालिसिस केलं जातं, मनी फ्लोचं ॲनालिसिस केलं जातं आणि ज्यावेळेला मार्केटमध्ये एक डायनामिक इंजिनिअरिंगचा स्टडी केल्यानंतर ज्यावेळेला त्याला प्रॉपर लिक्विडिटी सापडते त्या ठिकाणी अल्गो ॲटोमॅटिक ऑप्शनच्या प्राईसचा ॲनालिसिस करतो, फ्लो समजून घेतो आणि त्यानंतर स्वतःची एक स्ट्राईक प्राईस निवडतो आणि त्या स्ट्राईक प्राईसचा तो ऑप्शन सेल करतो. म्हणजे जेव्हा मार्केटमधल्या डिफरंट स्ट्राईक प्राईसचा प्राईस आणि त्याचा कर्व ह्याचा तो ॲनालिसिस करतो, त्यामध्ये कुठं इम्बॅलन्स तयार होतोय तो बघतो आणि त्यानुसारच तो ट्रेड टाकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, ॲव्हरेजली बघितलं तर एका रिटेल ट्रेडरला हा सगळा डेटा ॲनालिसिस करणं, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करणं आणि त्याच्यानुसार स्ट्राईक प्राईस निवडणं, त्याच्यानुसार ऑप्शन रायटरचा झोन आयडेंटिफाय करणं आणि मार्केट कुठल्या डायरेक्शननं जाणं हे डिफाईन करण्याचं काम अल्गोरिदमच्या साह्यानं लाखो हजारो आकड्यांची आकडेमोड करून त्या साह्यानं हा निर्णय घेतला जातो. मित्रांनो, सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर अल्गो मार्केटमधलं पॅटर्न ओळखतो आणि तो सर्वसामान्य ट्रेडरला ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या अल्गोला दिसतात आणि तो अल्गो काय करतो त्या ठिकाणी ट्रेड टाकतो. आता मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. मी आज जो अल्गो तुमच्यासोबत डिस्कस करत आहे हा फक्त आणि फक्त निफ्टी ऑप्शनमध्येच काम करतो. मित्रांनो, या स्ट्रॅटर्जीचा जर प्रकार बघितला तर हेज्ड प्लस डायरेक्शनल म्हणजेच रिस्क कमी आणि प्रॉफिट ह्या दोन्ही बाजूनी स्ट्रॅटर्जी डिझाईन करण्यात आले. मित्रांनो, यामध्ये ट्रेडिंगची स्टाईल खूप महत्त्वाची आहे. हा अल्गो ॲव्हरेजली जर बघायचं झालं तर सकाळी 10:15 ते 11:15 दरम्यान ट्रेड टाकतो आणि हा ट्रेड तो ओव्हरनाईट कॅरी करतो आणि नेक्स्ट डेला मॉर्निंगला त्यामधली पोझिशन क्लोज केली जाते. मित्रांनो, याची फ्रिक्वेन्सी किती आहे बघा. मित्रांनो, तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही कसं ट्रेडिंग करता, एका दिवसात तुमचे ॲव्हरेजली किती ट्रेड होतात कमेंट्स करून सांगा आणि आठवड्याचे किती ट्रेड होतात ते पण कमेंट्स करून सांगा. पण मित्रांनो, तुम्ही जर हा अल्गो सेट केला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये
तर मित्रांनो आठवड्यामध्ये फक्त 2 किंवा 3च ट्रेड जनरेट होतील आणि 3च ट्रेड तुमच्या अकाउंटमध्ये एक्झिक्यूट होतील. हां, सर्वात महत्त्वाचं, मी ज्या अल्गोबद्दल बोलत आहे हा सेबी रजिस्टर्ड अल्गो आहे. पाठीमागच्या 5 वर्षापासून तो काम करतोय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बघा, ज्यावेळेला आपल्याला एखादी स्ट्रॅटेजी समोर येते त्यावेळेला आपल्या मनात पहिल्यांदा प्रश्न येतो, सर यामध्ये रिटर्न किती मिळणार? कारण आपल्याला रिटर्नशिवाय मार्केटमध्ये दुसरं काही दिसत नाही. मित्रांनो मी तुम्हाला रिटर्न पण सांगणार आहे आणि यामध्ये असणारी रिस्क देखील सांगणार आहे. मित्रांनो पाठीमागच्या 1 महिन्यात जवळपास 20% रिटर्न्स जनरेट केलेत. यामध्ये मॅक्झिमम कॅपिटल 3,20,000 रुपये वापरण्यात आले. 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाचा जर विचार केला, मॅक्झिमम ट्रेडमध्ये जवळपास 134% रिटर्न या अल्गोनं डिलिव्हर केलेत. 3,20,000ची इन्व्हेस्टमेंट केली असती तर 6 महिन्यात तुमचे पैसे 7 लाखापेक्षा जास्त झाले असते. मित्रांनो हे बॅक टेस्टेड रिझल्ट आहेत. त्याचबरोबर यामध्ये रिअल ट्रेडिंग देखील सुरू आहे. एक गोष्ट परत एकदा सांगतोय, हिस्टॉरिकल रिटर्न भविष्यातील रिटर्नचे आम्ही देत नाहीत. हे डिस्क्लेमर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मित्रांनो तुम्ही जर मंथली बॅक टेस्टेड परफॉर्मन्स जर बघितला 3,20,000च्या कॅपिटलवर तर हा टेबल बघून घ्या तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर हे स्क्रीनशॉट पण प्रत्येक महिन्याचे, कोणत्या तारखेला ट्रेड घेतला, कुठला ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला, कुठला ट्रेड लॉसमध्ये गेला, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत या ठिकाणी तुमच्या समोर आहेत. हे सगळे स्क्रीनशॉट बघून घ्या म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला मी एका स्ट्रॅटेजीबद्दल बोलतोय, अल्गोबद्दल बोलतोय, त्यावेळेला त्यामध्ये असणारं रिस्क आणि परफॉर्मन्स मॅट्रिक तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. रिझल्ट खूप चांगला आहे, रिटर्न चांगले जनरेट झाले आहेत, पण त्यामधल्या रिस्कबद्दल बोलणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं. कारण इन्व्हेस्टमेंट म्हणलं का ती रिस्क फ्री कधीच असत नाही आहे आणि या स्ट्रॅटेजीमध्ये देखील रिस्क आहे. पण मित्रांनो ही रिस्क कशी त्यांनी मॅनेज केले हे पहिल्यांदा समजून घ्या. आता मित्रांनो रिस्क कशी मॅनेज केली जाते, हे जे वेगवेगळे मॅट्रिक्स असतात, जसं की ॲव्हरेज ड्रॉडाऊन असेल, मॅक्झिमम ड्रॉडाऊन असेल, रिस्क रिवॉर्ड रेशो असेल, सक्सेस रेशो असेल, ॲव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड असेल, ॲव्हरेज लॉस पर ट्रेड असेल, ॲव्हरेज रिकव्हरी टाईम असेल, मॅक्झिमम रिकव्हरी टाईम असेल आणि शार्प रेशो. मित्रांनो ह्या सगळ्या पॅरामीटरच्या साह्यानं मी तुम्हाला या अल्गोमध्ये असणारी रिस्क समजावून सांगणार आहे. आणि ज्यावेळेला तुमच्या समोर ही रिस्क फॅक्टर क्लिअर होईल त्याच वेळेला तुम्ही ह्या अल्गोमध्ये यायचं की न यायचं, का दुसरा कुठला अल्गो शोधायचा आणि त्याच्यासोबत काम करायचं, याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आता पहिल्यांदा मित्रांनो ॲव्हरेज ड्रॉडाऊन कशाला म्हणायचं? ॲव्हरेज ड्रॉडाऊन तर मित्रांनो या स्ट्रॅटेजीचा जर तुम्ही वापर केला आणि समजा तुमचा लॉस झाला तर तो किती असेल ते आपल्याला ॲव्हरेज ड्रॉडाऊनमध्ये समजतं आणि तो आहे 4.06% मायनस, म्हणजे सरासरी तुमचा लॉस प्रत्येक ट्रेडमध्ये 4% होण्याची रिस्क इन्व्हॉल्व आहे. म्हणजे तुम्ही ट्रेड टाकला, आज तुम्हाला प्रॉफिट होण्याचं जी शक्यता वाटते तीच शक्यता लॉस होण्यामध्ये देखील असणार, पण लॉस किती असणार? 4% असणार. मित्रांनो मॅक्झिमम ड्रॉडाऊन किती आहे यामध्ये? मित्रांनो तो आहे 22.17%. म्हणजे सगळ्यात मोठा जर तुमचा लॉस झाला, सर्वात खराब दिवस तुमच्या आयुष्यात आला, तर तुम्ही जे कॅपिटल यूज केले त्याच्या 22%चा लॉस यामध्ये इन्व्हॉल्व आहे या स्ट्रॅटेजीमध्ये. आतापर्यंत पाठीमागचे जे काय 5 वर्ष झाला हा अल्गो काम करतोय, या दरम्यान हायेस्ट लॉस किती झालाय? 22%. रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे? एकास 15 आहे. म्हणजे प्रत्येक 1 रुपयाच्या रिस्कसाठी तुम्हाला 1.15चा रिवॉर्ड मिळतोय. म्हणजे या ठिकाणी सक्सेस रेशो जर बघितला तर तो 61% आहे. म्हणजे 100 पैकी 61 ट्रेड प्रॉफिटमध्ये बंद होतात, राहिलेले जवळपास 40 ट्रेड लॉसमध्ये बंद होतात. मित्रांनो ॲव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड किती आहे? तर ते आहे 5.27% आणि ॲव्हरेज लॉस आहे पर ट्रेड -4.60%. त्याचबरोबर ॲव्हरेज रिकवर टाईम किती आहे? समजा तुमचा एखाद्या दिवशी लॉस झाला तर तो लॉस रिकवर होण्यासाठी तुम्हाला 7 दिवस वाट बघावी लागेल. समजा तुमचा हायेस्ट लॉस झाला, समजा एका दिवसात 22% लॉस झाला, तर तो लॉस रिकवर होण्यासाठी पुढलं 28 दिवस टाईम लागू शकतो. हा रिस्क फॅक्टर पहिल्यांदा समजून घ्या. हां, सर्वात महत्त्वाचं रिस्क मॅनेजमेंटचं ॲनालिसिस करत असताना शार्प रेशो. मित्रांनो याचा शार्प रेशो आहे 3.20. हा खूप चांगला आहे, तो 1 पेक्षा जास्त आहे. बघा मित्रांनो शार्प रेशो जो 3.20 आहे हा नंबर फायनान्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. एकापेक्षा जास्त म्हणजे तो चांगला मानला जातो. शार्प रेशो जर 2 असेल तर तो उत्तम मानला जातो आणि 3 पेक्षा जास्त असेल तर मित्रांनो तो एक्सेलंट मानला जातो. आणि मित्रांनो या अल्गोचा शार्प रेशो आहे 3.20, म्हणजे एक्सेलंट अल्गो आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर याचा सक्सेस रेट देखील 61% आहे. म्हणजे बहुतेक ट्रेड्स हे प्रॉफिटमध्येच बंद होतात.
लॉस पण होतो, पण ॲव्हरेज प्रॉफिट ॲव्हरेज लॉसपेक्षा जास्त आहे. म्हणून ओव्हरऑल तुम्ही या ठिकाणी प्रॉफिटमध्ये राहण्याचा चान्स काय होतोय, वाढतोय. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आणि माझ्या मनामध्ये प्रश्न असू शकतो, सर मला आता हा रिस्क फॅक्टर समजलाय, मला अल्गोमध्ये काम करायचं आहे, तर कॅपिटल किती लागेल? मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे, यासाठी खूप कॅपिटलची आवश्यकता बिलकुल नाही आहे. तुम्ही म्हणाला सर माझ्याकडे 50 लाख कॅपिटल आहे, मला सगळं अल्गोल वापरायचं आहे, तर तुम्ही वापरू शकत नाही. या अल्गोमध्ये मॅक्झिमम तुम्हाला कॅपिटल वापरायचं असेल तर ते 3,20,000च वापरू शकता. मिनिमम तुम्ही 1 लाखापासून देखील सुरुवात करू शकता. तुम्हाला जर मॅक्झिमम रिटर्न हवे असतील तर तुम्ही 3,20,000चं कॅपिटल ॲलोकेशन अल्गोसाठी करू शकता. तुम्हाला जे हिस्टॉरिकल रिटर्न दिसत आहेत ते रिटर्न मिळू शकतात. पण या ठिकाणी परत एकदा मी डिस्क्लेमर सांगतोय, कारण सेबीचे जे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत यामध्ये क्लिअर मेन्शन करण्यात आलंय, हिस्टॉरिकल रिटर्न भविष्यातील रिटर्नचे हमी देत नाहीत. लाख रुपये भरा, 3%, 4% महिन्याला देतो, अशी ही स्कीम बिलकुल नाही आहे. यातले सगळे पैसे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्येच राहणार. तुम्हाला हे पैसे कुणालाही ट्रान्सफर करायची आवश्यकता नाही. फक्त अल्गो तुमच्या अकाउंटमधून ट्रेड टाकणार आहे. एक प्रश्न अजून एक बऱ्याच वेळेला विचारला होतो, सर मग ह्याला चार्जेस किती लागणार? मित्रांनो, हा अल्गो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये सेट करायचं असेल तर त्याचे सबस्क्रिप्शन चार्जेस आहेत. ते सबस्क्रिप्शन चार्जेस प्रत्येक ब्रोकरनुसार वेगळे आहेत. त्याला जी सबस्क्रिप्शन फी आहे ती 5,000पासून 20,000च्या दरम्यान असू शकते. प्रत्येक प्लॅटफॉर्मनुसार ही फी वेगळी आहे. आणि ही फी कुणाला पाठवायची तर डायरेक्ट तुमच्या डीमॅट अकाउंटच्या लेजरमधून मायनस होईल. आता मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा अल्गो सेट करायचा असेल तर काय करावं लागेल? तर मित्रांनो, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, एक गुगल फॉर्म मी जनरेट केलाय. त्या गुगल फॉर्ममध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती व्यवस्थित भरा. तुमचे काही प्रश्न अल्गोच्या संदर्भात असतील तर ते त्या ठिकाणी क्लिअर केले जातील आणि तुमच्या डीमॅटमध्ये तो अल्गो काय केला जाईल, तुम्हाला सेट करून दिला जाईल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हां मित्रांनो, अजून एक गोष्ट या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. या स्ट्रॅटेजीच्या सहाय्यानं जर काम करायचं असेल तर यातला रिस्क फॅक्टर समजून घ्या. आणि जे रिझल्ट आत्तापर्यंत आलेत, जो डेटा मी तुम्हाला आत्तापर्यंत दाखवला आहे, हे भविष्यातील रिटर्नची गॅरंटी बिलकुल नाही. स्टॉक मार्केट म्हणजे रिस्क राहतेच. तुमचं कॅपिटल देखील कमी होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही असं कॅपिटल या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे जे तुम्ही रिस्क घेऊ शकता, अफोर्डेबल आहे. मित्रांनो, तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर 10 ते 12% रिटर्न मिळतात. तुम्ही बँकेमध्ये एफडी केली 6 ते 7% रिटर्न मिळतात. पण मित्रांनो, हा अल्गो बॅक टेस्टमध्ये जवळपास 134% रिटर्न दाखवतोय. कॅल्क्युलेट रिस्क घेणं हे स्मार्ट इन्व्हेस्टरचं लक्षण मानलं जातं. जर मित्रांनो तुम्हाला तुमचा अल्गो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये सेटअप करायचा असेल तर आत्ताच मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा ॲनालिसिस आवडला असेल तर हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत शेअर करा जे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप ट्रेडिंग करतात, लॉस करतात, ओव्हर ट्रेडिंग करतात आणि जे अल्गो शोधत आहेत त्यांच्यासाठी आपण बेस्ट अल्गो सेट करून देऊ. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.